स्वागत। लाडकी बहीण योजनेची जाहिरात देत असताना राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला आहे। जाहिरातीमध्ये योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द वगळल्यानं शिंदे गटामध्ये सध्या नाराजी आहे। लाडकी बहीण योजनेबाबत राष्ट्रवादीच्या जाहिरातींवरून शिंदे गट नाराज आहे। अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना असा या जाहिरातीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। कमी आहेत की जास्त, एक नवीन गोष्ट मिळाल्याचा आनंद कमी आहे की जास्त, स्वतःची ओळख मिळाल्याचा अनुभव कमी आहे की जास्त, स्वतःच्या जिद्दीवर पुढे जाणं कमी आहे की जास्त, मोठ्या भावाचं आपल्या लाडक्या बहिणीवरचं प्रेम कमी नाही, ते आहे नेहमीच जास्त। आणि हाच आहे दादाचा वादा। अजित दादांची लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1500 रुपये आणि तेही दर महिन्याला मिळतील। तुम्हाला या योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास आमच्या महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व्हॉट्सॲप नंबर थेट संपर्क करा। तर लाडकी बहीण योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेचं श्रेय महायुतीतल्या तीनही पक्षांना घ्यायचं आहे आणि तसा प्रयत्न दिसतो। उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश पाटीलजी नमस्कार। मुख्यमंत्री हा शब्द वगळला गेलाय राष्ट्रवादीकडून आणि शिंदे गटामध्ये नाराजी आहे। असं अजिबात नाहीये। आपल्याकडे केंद्रामधल्या अनेक योजना प्रधानमंत्र्यांच्या नावाने असतात, राज्यातल्या सुद्धा काही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने आहेत। लोकांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा शॉर्ट फॉर्म मध्ये लवकर पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून, समजण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीचा तो वापर केलेला आहे। आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना ही योजना मांडली। त्यांनी मग काय तिथं उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मांडता आली असती त्यांना, जर त्यांना श्रेयस घ्यायचं असतं तर। त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मांडली कुणी? राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्री म्हणून बजेटमध्ये ज्या ज्या योजना घोषित केल्या गेल्या त्यांना मुख्यमंत्र्यांचं काही योजनांना नाव दिलं गेलं, ते अजितदादांच्या वतीनं दिलं ना, त्याच डिपार्टमेंटनं ते नाव प्रपोज केलंय ना। बरोबर आहे। अशा पद्धतीचा विचार मनामध्ये असता तर त्याच वेळेला त्या योजनेला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव दिलं असतं किंवा अजितदादांचं उपमुख्यमंत्री उमेश पाटीलजी असं आहे की ज्यावेळी ही योजना लॉन्च झाली त्यावेळी त्याचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तुमच्या जाहिरातीत येत आहे अजित पवारांची लाडकी बहीण योजना। फरक खूप स्पष्ट आहे यामधला। एक लक्षात घ्या की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असंच त्या योजनेचं नाव आहे। जे फॉर्म कार्यकर्त्याकडून भरून घेतले जात आहेत त्याच्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असंच लिहिलेलं असतं। सरकारी दप्तरामध्ये सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून आहे। इंटरनेटवर फॉर्म भरायला गेल्यानंतर तिथेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे। ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की सगळीकडे नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। हा मुद्दा घेऊन मी संजय शिरसाट यांच्याकडे जाते, ते सुद्धा आपल्यासोबत आहे, पुन्हा येते तुमच्याकडे। संजय शिरसाटजी, उमेश पाटील यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला याचं श्रेय लाटायचं नाही, कागदोपत्री नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे। अजूनही नाराजी कायम राहील हे ऐकल्यानंतर? नाराजगी आमची नाहीच आहे। मुळामध्ये आमचं त्यांना एक सांगणं आहे की याच्यामुळे जे काही गैरसमज निर्माण होतात ना, आणि मग महायुतीमध्ये काही हे चाललंय का, एकमेकाच्या विरोधात चाललंय का वातावरण, हे वातावरण होऊ नये। कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दलचा आदर असणं हे स्वाभाविक आहे, परंतु एखादी योजना असेल, एखाद्या काही घोषणा असेल तर ही सर्वांनी मिळून त्याला साथ दिली पाहिजे, एवढं त्याचा मागचा अर्थ आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या योजनेची घोषणा केलेली आहे। हो, अर्थमंत्री किंवा गृहमंत्री किंवा आणखीन कोणते मंत्री यांचा सर्वांचा प्रमुख जो असतो, मंत्रिमंडळाचा प्रमुख, हे मुख्यमंत्री असतात। आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतःच एकनाथ शिंदे माझी लाडकी बहीण योजना असं नाही केलं, तर ते मुख्यमंत्री हा एक नाव असतं, हेड, तर त्या हेड प्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केलेली आहे। म्हणून श्रेय हे अजितदादांचं पण आहे, देवेंद्र फडणवीसचं पण आहे आणि मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांचं पण आहे। म्हणून या योजनेला जो कॅबिनेटमध्ये जेव्हा मंजुरी मिळते तर सर्वच मंत्री मिळून त्याला मंजुरी देत असतात। एखाद्या प्रस्तावाला मंजुरी देताना हे सर्व प्रोसेस असतेच ना। म्हणून फक्त उत्साही कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की आपल्या नेता अडचणीत येऊ नये किंवा आपल्या नेत्यांच्या बद्दलचं
चुकीचे गैरसमज पसरवण्याचा आपण प्रयत्न जो होतो इतरांकडून, त्याला आपण पायबंद जर घालायचं असेल ना, जे सिस्टीमने ते करा. तुमच्या मतदारसंघामध्ये ती योजनेचं जर अंमलबजावणी सुरू असेल, अजितदादाचा मोठा फोटो लावा, प्रश्न येत नाही तो, कारण की तुमचे नेते आहेत. आमच्याकडे असेल तर आम्ही शिंदे साहेबाचा फोटो लावू, परंतु योजनेच्या नावामध्ये जर थोडा बहुत जर चेंजेस केला ना, तर गैरसमज पसरायला